मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भर पेठेत धरलेले पाय पक्या काय सोडायलाच तयार नव्हता. बाबू गडबडून गेला होता. येणारी जाणारी माणसं बघत होती. रस्त्यात ह्यो कसला खेळ चाललाय म्हणून टवकारत होती. पक्या लाचार होऊन फट्टाफट तोंडात मारून घेत होता. शेठजी, मी लहान बापाचा, तुम्ही मोठं होऊन मला माफी करा. अरे पण रस्त्यात काय चालवलंयस तू पक्या? मला माफ केल्या बिगार मी पाय सोडणार नाही तर. अरे पर काय झाले ते सांगशील की नाही? आधी माफ करा. ह्या तोंडावरती चपलीनं 2 वादाळ हाना, मगच पाय सोडतो. बरं बाबा, केलं माफ. उठ उठ. आईला तू म्हणजे काय येडता करून ठेवशील कळायचं नाही. चला, आज मी तुम्हाला हाटीलाचा चहा पाजणार हाय. अरे पर पाय कामून धरलंस? चला हाटीलाच सांगतो. पक्यानं डोळं गाळलं, तोंडात फडाडा मारून घेतला. टेबला खालनं घुसून पुन्हा एकदा बाबूचं पाय धरलं. शेठजी, चुकलं माझं. वहिनीबद्दल आणि जगदायाबद्दल म्या खोटं सांगितलं. मजीर, ते दोघं बी सिनेमाच्या थिएटरात मला दिसलं नव्हतं. उगा बंड्याच्या सांगण्यावनं म्या थाप मारली. नक्की? आई शपथ, ह्यातलं काय सुधी खरं नाही. वहिनी सीता सावित्री हाय त्या. 100 वर्ष पुण्याई करावी तवा असली गुणाची बायको मिळायची. म्या येड्यानं वायट काम केलं. चहा पे. चहा प्यायला तोंड कुठाय? जन आण खायाचं त्यानं शान खाल्लंय. बरं बस झाला तमाशा. हे समज खोटं ना? पटलं मला. जाऊ द्या आता. आईला काय उशीर म्हणायचा ह्यो. बाबू चहा पिऊन उठणार इतक्यात बंडा आलाच. राम शेठ, चहा पिणार? नग, आत्ताच घेतला. मग आम्हाला पाजा. मला पक्यानं पाजला. पक्यानं? शेठजी, तुमच्यात तो मोटारसायकलवर कोण व पुढारी येतो? काय बरं नाव? हा, जगदाळे. त्याचं काय? आणि काल दुपारी त्या जगदाळ्यानं पक्याला निबार चेचला. काय म्हणतोयस काय? मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलं. त्या माळ्याला मी येत होतो आमराईकडनं. लय मारला. गडी पाय धरत होता. बाबू उठला. ओळखायचंय ते ओळखलं. पक्या पाठ सोडतोया व्हय? हे समद खोटाय शेठ. ह्यो बंड्या काय बी सांगतोय तुम्हासनी. तुम्ही त्याचं काय बी ऐकू नका. तुझं ऐकू? गाढवा, जगदाळ्यानं तुला मारून दम देऊन सांगितलं असल की हे समद खोटाय असं बाबूला सांग. अरे वचकाटल्या किती बापाच्या पोटचा हायस तू. बाबूचा पवित्रा बघून पक्या पळाला. कशाला थांबतोय? चहाचं बिल सुधीक बाबूलाच भरावं लागलं. बंड्या काय काय बडबडत होता, पण बाबूचं तिकडं लक्ष नव्हतं. बाबू सरळ बाहेर पडला. घराकडे वळला. कमळीच्या मनाची चलबिचल सुरूच होती. तिला काय करावं समजत नव्हतं. कारण बाबूनं पूर्णतः अबोला धरला होता. तो कामापुरता एखादाच शब्द बोलायचा. जे लागेल त्या हातानं घ्यायचा. तिच्या समोरून वावरायचा, पण तिच्या तोंडाकडेही बघायचा नाही. झाडावर राहून बी फळाकडे न बघणाऱ्या वानरागत तो एकटाच जगत होता. हातानं चहा करून पीत होता. जेवण समोर आलंच तर खात होता. तिला मागत नव्हता. कमळीचे बहुतेक अंदाज फसले होते. हा माणूस ढेपाळलाय, आपल्याशिवाय जगूच शकत नाही. पण तसं नव्हतं. बाबूच्या जगण्याबद्दलच्या कल्पना तशा सरळ होत्या. त्याच्या विश्वात तो समाधानी होता. कमळीच्या विश्वात सुख तर सोडाच, पण मानसिक क्लेशच जास्त होते. हातपाय धुवून तो घरात आला. खिशात सापडलेली लवंग तोंडात टाकत तो विडी ओढत बसला. एक गिऱ्हाईक आलं. बाईच होती. तुमच्याकडं हिरव्या रंगाचं परकराचं कापड आहे का? नाही, आम्ही परकराचं कापडच ठेवत नाही. रेडीमेड परकर नाही. त्या नवरंगमध्ये बघा, मिळेल तुम्हासनी. ती कपाटातली कापडं कसली आहे ती? चिटाची. एकदा सांगितली ना नाही ती म्हणून. बाई दुसऱ्या दुकानाकडे वळली. कमळी समोर बघत होती. कपडे असूनही हा माणूस नाही असं का म्हणतोय? तिला राग आला, पण ती गप्प बसली. एक शाळकरी पोरगा आलं. टोप्या दाखवा. कसल्या? पांढऱ्या, शाळेत घालायला. सकाळी संपल्या. त्या देगावकराच्यात बघ, मिळत्याली तुला.
येईल त्याला तो असंच सांगत सुटला. कमळीला काय करावं समजेना. ती सरळ स्वयंपाकघरातून बाहेर आली. काय लावलंय काय तुम्ही दुकानात कापडा असून बी नाही असं कामून सांगतायसा. गिऱ्हाईक बंद करायचा विचार आहे व्हय तुमचा? गिऱ्हाईक नाही, दुकान. हा, दुकान? दुकान बंद करून खाणार काय? दुकान नव्हतं तवा जगतच होतो नव. पण गिऱ्हाईका असून असं कामून चांगल्या बायकांनी स्वयंपाकघराच्या बाहेर यायचं नसतं. मी दुकान सांभाळते, मग मला स्वयंपाक करायला लागल असं म्हटलंय मी. त्याचा अर्थ तसाच होतो. जावा आतमध्ये राणी साहेब. आमची दुःख आम्हाला मरेपर्यंत पाठीवर वागवायलाच हवीत. चहा पाहिजेल काय? न विचारता दिला असता तर घेतला असता. आता नको. वाकड्यात शिरल्यावरती काय बोलायचं? मी दुबळा माणूस आहे का मळाबाई? वाकड्यात शिरणाऱ्याच्या मनगटात ताकद असते. त्याला नोकरी असते, जमीन असते. मी सामान्य हिरव्या गवतातला किडा. गवतागणिक बदलायचं गवळणीचं कसब आमच्याकडं नाही. आता पडू द्या मला. मी हात जोडतो तुम्हाला. मला त्रास देऊ नकासा. रात्रीही तो उपाशीच झोपला. झोपताना म्हणाला, सकाळी आंघोळीपुरतं पाणी तापवून द्या. मला इचलकरंजीला जायचं हाय. पोटाला काय खाल्लं असतं थोडं. वरचा काळजी करतोय. तुम्ही कशाला फिकीर करतायसा? कुकवाला काय कुणी बी धनी मिळेल. पण मी मेलो तर हे दुकान बेवारशी पडल. तो उठला, बाहेर गेला. हॉटेलातनं पावभाजी घेऊन आला. ती खाऊन पाणी प्यायला आणि शेडजी सारखाच झोपला. सकाळी तो उठला तेव्हा ती सारी तयारी करून बसली होती. त्यांना आंघोळ आटोपली तसा तिनं शिरा समोर ठेवला. वेलची टाकून चहा दिला. तो किंचित हसला. ती मोहरली. जातो, उद्या सकाळी येईन. कशाला मुक्काम करताय? उगे पोटाची आबाळ. गाड्या भेटत नाही त्या. उद्या जेवायला येतो. वय वय. तो गेला तशी कमळी नागिनीगत काट टाकून तरारली. भराभरा स्वयंपाकाला लागली. पक्याला पाठवून मटण मागवलं. झक्कासपैकी स्वयंपाक बनवला. कोशिंबीर केली. बैठकीत एक सुगंधी उदबत्ती खोचली. जगदाळे नेमका जेवण वेळेला येणार यावर तिचा विश्वास होता आणि नेमका तो आलाच. तिला कडकडून भेटला. तोंडात तोंड घालून बराच वेळ तिच्या रसरशीत देहाला कुरवाळीत राहिला. काय हे? आधी हातपाय धुवा बघू. छे, आधी ते मग जेवण. चला, येड्यावानी करू नकासा. रात आपलीच हाय. कडू दोडका कधी गेला. सकाळी. रात्री रागात होते. न जेवताच झोपले. मग तूही उपाशीच असशील. छे, एवढी सीतामाय लागून गेल्या वय मी. गुपचूप जेवले. कुठं त्याच्या पायात पोट मारा. मनाचं सुख नाही, निदान पोटाचं तरी. दोघही एकाच ताटात जेवले. ती आग्रहानं वाढत होती. तो खात होता. मध्येच तिला भरवीत होता. ती लाजत खात होती. तिला आज कधी नव्हे ते अस्मान जिंकल्यासारखा आनंद झाला होता. मध्येच तो म्हणाला, किती वाजलेत? 12 वाजून गेले. का हो? पिक्चर टाकायचा? व्हय व्हय. 3चं खेळायला जाऊ. जेवून 2 तास आराम करू. चालल. आमची आठवण येते का कधी? छे, अजिबात नाही. माझी? कधीतरी. सटी सहामाशी. दोघही खळखळून हसले. मध्येच तो गप्प झाला. कुठल्या तरी विश्वात हरवून गेला. कसला विचार चाललाय म्हणायचा. ह्योच. असं उभ्या उभ्याच किती दिवस अमृत प्यायचं. मजी मला तू कायमची हवी हायस. माझ्या मनातलं बोललासा बघा. आता हिथं मला नाही गमत. मी नाही राहणार हिथं. तुम्ही मला कुठं बी न्या. दरीत म्हटलं तरी संसार करायची माझी तयारी हाय. पर ह्या असलं रोज डोसकं फुटूस्तवर झुजणं नग. अगं पर दोस्ताला कसं फसवायचं? बाबू धसक्यानं मरल. गैरसमज हाय तुमचा. लय चिवाट माणूस. समद माहिती असून बी हाय का परिणाम? तुझा गैरसमज हाय. मनानं आतून झुरत चालला असल. खोलवर झुरल पण नेमकं दुखणं लवकर कुणाला कळू देणार नाही. वर्ण तो कसा बी असला तरी माझा जिवलग दोस्त हाय. म्हणूनच त्याच्या बायकोलाच हात घालतायसा व्हय. ही वासना माणसाला घेऊनच मारणार. कमळाबाई, आपण माणसं वायट. फायद्यासाठी काय बी करू. हे प्रवचन सांगायला हिता आलायसा व्हय. आधी काम आटपा. मग काय मारायच्या तेवढ्या गप्पा मारा. जगदाळेच्या डोळ्यात मोर फडफडले. तीही नागिनीगत पिवळं अंग आपल्याच अंगाखाली लपवीत त्याला सामोरी भेटली.
तासभर झुंजून दोघंही अलग झाली. त्याच्या छातीवर मान टाकत ती म्हणाली, काय बी करा, पण तुमच्या दोस्ताच्या मनातला संशय तेवढा नाहीसा करा. अगं पण काय करू, हा एक युक्ती आहे. काय व? माझं लग्न तेवढं जमू दे. एकदा गळ्यात लोढणं आला की बाबूला अजिबातच संशय येणार नाही. म्हणजे माझ्याशी लगीन नाही लावणार तुम्ही? हे बघ, भिंत तर पाडायची नाही आणि साप तर मारायचा हाय. मला तरी एवढा एकच उपाय बरा वाटतोय. अगं, जर का मी तुला घेऊन पळालो तर बाबू पांगळा होईल. काय सांगावं, बसल्या जागेवरती राम म्हणल. पोरगी तरी हाय का लग्नासाठी डोळ्यामोहर? हाय तर कुरवलीच्या देशमुखाची. ह्या उन्हाळ्यात टाकतो बार उरकून. म्हणजे तुम्ही दोन्हीकडं मज्जा मारणार. अगं, नावापुरतं लगीन तिच्याशी, मजा मातूर कायमची तुझ्याशीच करीन. पुरुष पहिल्यापासनच मतलबी. काय बी म्हण, पर कल्पना कशी हाय, फैना हाय. पर पोरगी तरी बघितली हाय नव नक्की? तर तशा 13-14 बघितल्या, साऱ्या कावळ्याच्या पकावानी. आपल्याला हवी गवतातली हिरवी गवळण, उंच पुरी, गोरी पान, समद्या अंगावर सफरचंदाची बाग तरारली पाहिजे. काय तुझ्या वाणी इलायती कोंबडी असल्यावर आणखी काय गहवं? माझं सोडा, पर तुम्ही आता पुरी बघायला लागा. निदान संशय तरी फिटल ह्यांचा. उद्या सकाळी जाणार हाय सातारला देशमुख साहेबाची पोरगी बघायला. म्हणजे पोरगी कुरवलीला नसती म्हणा की. नसती. बापाबरोबर साताऱ्यात राहती. बीएला हाय. मज्जा हाय बाबा. बघूया ही पसंत पडती का? न पडायला काय झालं, देवाच्या पाया पडून जावा. देवाच्या नव्ह, देवीच्या म्हण. देवळातल्या नव्ह, ह्या देवीच्या. दिवसभर त्यांनी मज्जा मारली. पिक्चर पाहिला, हॉटेलात जेवले, रात्री घरी आले. कमीनं कॉड सजवली. आणलेली 2 रुपयांची फुलं बेडशीट वरती विस्कटली. धुंद वासाची उदबत्ती लावली. तिच्या गोऱ्या पान पाठीवर त्यानं बोटानच नाव लिहिलं. गुदगुल्या झाल्या तशी ती उसळली. खदा खदा हसत नग्नावस्थेत कॉटवर उलटी पालथी झाली. असं काय सारखं मुक घेतायसा सगळ्या अंगाचं? राग आला? लाज वाटतीया. कमळे, लाजलीस की भन्नाड दिसतीस पांढऱ्या कबुतरागत. सारखं कौतिक करायचं ठरवूनच आलायसा जणू. आपल्या माणसाला वाईट म्हणायचं नसतं. खोटं कौतिक करण्यात पहिला नंबर. येडाबाई, इकडं बघा. तिच्या नजरेत नजर रुतवून त्यानं तिला जवळ ओढली. ती त्याच्या मर्दानी देहात स्वतःला लपवीत म्हणाली, येगळं राहूच नाही असं वाटायला लागलंय. मजी, मला आत सामावून घ्या. तुमच्याच अंगाचा एक भाग होऊन द्या. असलं सुख जन्मभर मिळायला हवं. त्यो हाय ना मध्ये तेलाचा घाना. एकाएकी दार खटखटलं तशी ती ताडकन उठली. आपण नग्न आहोत हे लक्षात येताच पातळात अंग व्यवस्थित लपवीत आतमध्ये पळाली. खटखट वाजली तसा जगदाळेही उसळला. कपडे चढवून दरवाजाकडे निघाला तशी ती म्हणाली, काय अक्कल हाय का न्हाय? त्यांनी बघितलं तर चिपलीनं कॅस काढतील. खाटोखाली लपा, नाहीतर आज स्वयंपाकघरात. कपाटा माग दडा लवकर. किरड्या कसा ठरवून आलाय. आतल्या आणि बाहेरची लाईट लावून कमळानं दार उघडलं. समोर पक्या. काय रमुडद्या, असल्या रातचं दार ठुकतोयास व्हय? जगदाळे हायती का? काय लाजाबरू? नव बाबूशेठ हायती का? झोपल्या ती, सकाळी भेट. त्यांचं घेतल्याला 20 रुपये द्यायचं होतं. उद्या दे. काय वेळ काय असती का नाही? बाय माणसाला एकटं बघून दार वाजवतोयास व्हय? थांब, सकाळी पोलीस स्टेशनामध्ये खबर देती. चुकलं बायसाब. झोपा, खालवर घालून झोपा. चलतो मी. पक्यात तडातडा गेला. कोपऱ्यावर पोल खाली बंडा उभा होता. त्याच्याजवळ जाऊन काहीतरी सांगू लागला तशी ती वैतागली. दाराला कडी घालून आत आली. कोण होतं? खाटखालनं बाहेर येत जगदाळ्यानं विचारलं. तोच नरपुडा, पक्या, पाड धरल्या अक्षी लांडग्यावानी. बाबूकडा आला असल. मुद्दाम. तुम्ही आल्याचा सुगावा लागल्याला दिसतोय त्याला. कशावनं? कोपऱ्यावर तो बंडा बी होता. काहीतरी खलबत चाललंय. चालू दे. असल्या चिकावल्या टोळासनी भीक घालून नाही जमत. पर तुम्ही आल्याची बातमी कशी लागली त्यासनी? मोटारसायकल तर बाहेर नाही नव? येडाय व्हय?
मोटारसायकल ठेवली ताराचंदच्या दुकानात. उगीच संशय न ग कुणाला. ह्या दोघांसनी कशी बातमी लागली म्हणायची. अंदाज घ्यायला आला असत्याले लबाड कोल्ह. त्यासनी काय उलट सुलट सांगना ते मजी झालं. काय पुरावा आहे का त्याला? ते बी खरंच म्हणा. जवळ य. आता नुसतं चिकटून झोपा. सारखं नगत असलं चक्करी त्या सकाळी मग. अरे त्याच्या मारी. बाईच्या अंगात म्हणी पुरुषापरास 72 पट बळ असतं आणि हिथं 2 मुरडानात कुळव कुरकुरायला लागला. या राणी साहेब, या क्षणाला तरी तुम्ही आमच्या मुमताज आहात. कंची मुमताज? महिला मुसलमानाची व्हय? आई बापानं कवा साळत घातलं होतं का? काय वाचाय पुरतं शिकला असाल तेवढंच. आम्हाला नव्हतं साळचं याड. नव्हतं तेच चांगलं हाय. मास्तर सकट तुम्ही शाळा इडी केली असती. बोला, शाण्या माणसाच्या तोंडाला कुणी व हात लावायचा? यक बोलू का? राग फक्त सुंदर बायकांच्या चेहऱ्यावरच शोभून दिसतो. नाटकातल्या वाणी बोलण्यात पहिला नंबर. अगं अगदी खरं ते सांगतोय मी. आजच्या आनंदाबद्दल मी एक प्रेझेंट देणार आहे उद्या तुम्हाला. काय? ओळख बघू. पातळ? छे. पार्टी? छे. ओळख बघू. मला नाही ओळखत. सांगा बघू. उद्या सातारला जातोय. एक लाल खड्याची अंगठी आणतो करून तुझ्यासाठी. अय्या, खरंच? होय. खूप दिवस झालं मनात आहे. ही भेट आवडेल ना ग तुला? होय. आणखी एक कराल का? काय? बँकेत माझ्या नावावर 20,000 रुपये आहे ते. उद्या समद काढू. माझ्या नवऱ्याचं काय खरं नव्हं. टकुरं फिरलं तर समद पैसे घेईल काढून न्या अंगावल्या पातळानिशी दिल हाकलून. ह्याला म्हणायचं टाळकं. अगं मग मागच का सांगितलं नाहीस मला? मला वाटलं बँकेतलं खातं बाबूच्या नावावर असल. छे, एवढी इडी आहे व्हय मी? पाहिजे तर सारं पैसे काढू. तुम्हासनी बी गळ्यात घालायला साखळी करा. मला एक दाणी हवी. दोघांना 2 अंगठ्या बी करा. शाब्बास. आईला एवढं गबाड एकदम गावल असं वाटलं नव्हतं. एक बोलू का? हा बोल की. माझ्या मोहर बोलायला परवानगी ग कशाला? परवानगी तुमच्या जवळ मागायची नाही तर मग कुणाकडं व मागायची? काय सांगणार होतेस? मी त्यांच्यापासनं कायदेशीर फारकत घेते. राहूया दोघं मिळून. पर आमच्या आईला आवडल काय? तिला विचारायला हवं. आता मुक्कामाला रातीचा आलाय ते विचारूनच आलाय म्हणा की. बाबू पोलिसांचं लफडं मागं लावल. मोहरचं मोहर. बघू. विचार काय वायट नाही. झोप आता. 1 वाजायला आलाय. मध्यान्ह रात्र झाली. ती त्याला बिलगली. कुशीत शिरली. गाढ झोपून गेली. तिच्या उबदार स्पर्शात जगदाळी सर्वस्व हरवला. तशा काळोख्या अंधारातही तिच्या पिवळ्या जर्द तारुण्यावर 20,000च्या कोऱ्या करकरीत नोटा फडफडू लागल्या. डोळे फिरवीत जगदाळे हात नाचवू लागला. पैशासकट पैशाची मालकीन त्याच्या मुठीत आणि मिठीत सामावली. रात्र वाढत चालली तसा तृप्त बनलेला उबदार देह गरगरीत गादीवर झोपी गेला. काळी कुळकुळीत रात्र नव्या प्रश्नांना जन्म देऊ लागली.